अमेरिकेला डोळे दाखवणारा आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारा चीन गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या मागे लागला आहे. चीन जिथे जिथे सोने मिळत आहे तिथे तिथे लाखो किलो सोने खरेदी करत आहे. फक्त 2024 सालाबद्दल बोलायचे झाल्यास वर्ल्ड गोल्ड काउन्सिल अहवालानुसार चीनने डिसेंबर 2024 पर्यंत 29 टन म्हणजेच 29,000 किलो सोने खरेदी केले. आश्चर्याची बाब म्हणजे चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश असूनही तो देशभरातून सोन्याची खरेदी सातत्याने करत आहे. चीन असे का करतोय, त्याचा यामागचा हेतू काय आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हो, तुम्ही अजून आपल्या डायव्ह इन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो. सोन्याच्या उत्पादनात चीन जगात सर्वात वर आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार 2023 साली चीनमध्ये 378.2 टन सोन्याचे उत्पादन झाले. मायनिंग टेक्नॉलॉजीच्या अहवालानुसार चीनमध्ये सध्या सोन्याच्या 117 खाणी आहेत, जिथून तो दरवर्षी लाखो किलो सोने काढतो. याशिवाय अलीकडे चीनमध्ये आणखीन एक मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. TOIच्या रिपोर्टनुसार हा सोन्याचा साठा चीनच्या हुनान प्रांताच्या मध्यभागी आहे. हुनान प्रांताच्या भूविज्ञान ब्युरोनुसार या साठ्यामध्ये सुमारे 1000 टन सोने दडले असल्याचा अंदाज आहे. 2023 मध्ये चीनने सर्वाधिक 225 टन सोने खरेदी केले आणि सोन्याचा साठा 2235 टनांवर नेला. भारताला मागे टाकून चीन 2023 मध्ये सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार बनला. तर 2024 मध्ये चीनने सुमारे 29 टन सोने खरेदी केले होते. आता प्रश्न असा पडतो की चीनकडे आधीच सोन्याचा प्रचंड साठा असताना तो सतत सोन्याची खरेदी का करत आहे? सोन्याच्या उत्पादनात चीन सर्वात वर असेल, पण सोन्याच्या साठ्याचा विचार केला तर तो अमेरिकेसह अनेक देशांच्या मागे आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार 2024 मध्ये सोन्याच्या साठ्यात अमेरिका वरच्या स्थानावर होती. अमेरिकेकडे 2024 पर्यंत 8133.46 टन सोन्याचा साठा होता. या यादीत जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहे. जर्मनीकडे 3351.53 टन सोन्याचा साठा आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इटलीकडे 2451.84 टन सोन्याचा साठा आहे. या यादीत फ्रान्स चौथ्या क्रमांकावर तर रशिया 5व्या क्रमांकावर आहे. या देशांकडे प्रत्येकी 2436.97 आणि 2335.85 टन सोन्याचा साठा आहे. चीनला आपले उज्ज्वल भविष्य सोन्यात दिसत आहे. किंबहुना ज्या देशात सोन्याचा मोठा साठा आहे त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते. याशिवाय ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच जागतिक वित्तीय संस्था जास्त सोन्याचा साठा असलेल्या देशांवर अधिक विश्वास ठेवतात. आज अमेरिका इतकी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे कारण तिच्याकडे सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे. याशिवाय आर्थिक अस्थिरता आणि महागाईच्या धोक्याच्या काळातही सोने हे देशासाठी महत्त्वाचे ठरू शकते. तसेच सोन्याच्या साठ्यामुळे डॉलरवरील इतर देशांचे अवलंबित्वही कमी होते. चीनने सोने खरेदीची सुरुवात 2022 पासून सुरू केली. वास्तविक चीनच्या अर्थव्यवस्थेला गेल्या काही वर्षात अनेक आव्हानांना सामना करावा लागला. यामध्ये कोविड-19 महामारी सर्वात मोठी होती. या महामारीनंतर चीनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स घसरला, ज्यामुळे आर्थिक विकास दराबद्दल चिंता वाढली. ज्यावेळी महागाई दर 0 पातळीवर पोहोचला होता त्यावेळी चीनच्या बँका आणि सरकारने निर्णय घेतला की तो फक्त सोन्यानेच दुरुस्त केला जाऊ शकतो. वास्तविक सोने हा नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. म्हणूनच चीनने कोविडनंतर सोने खरेदीवर भर देण्यास सुरुवात केली. तसेच ट्रम्प यांचे व्यापार युद्ध हे देखील एक कारण आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे चीन आपल्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ करत आहे. तज्ज्ञांच्या मते चीन आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातील डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोने खरेदी करत आहे. खरं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या
कार्यकाळात सुरू झालेले हे व्यापार युद्ध चीनच्या धोरणांवर प्रभाव टाकत आहे. ट्रम्प चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर भारी शुल्क लादण्याबद्दल बोलले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. भविष्यात हे व्यापार युद्ध अधिक तीव्र झाले तर अमेरिकन डॉलरवरचे आपले अवलंबित्व आर्थिकदृष्ट्या हानी पोचवू शकते अशी भीती चीनला वाटत आहे. याच कारणांमुळे चीन डॉलरचा साठा कमी करून सोन्यात गुंतवणूक वाढवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला चीनच्या या धोरणाबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायव्हिन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.